हरिओम. आज सोमवार 9 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. मध्यम स्थितीतली माणसं संगतीला चांगली. महाराज सांगतायत की एका गावात चोरांची एक सभा भरली. त्यात काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करूनच करावी. तर काहींचं असं म्हणणं पडलं की कुणाला उगीच कशाला मारायला नको, नुसतीच लूट करावी. पण लूट करावी असं सर्वांचं ध्येय होतं. कसं आपलं होतं, एक म्हणतो व्यवसाय दृष्ट्या प्रपंच करावा, दुसरा म्हणतो तसं नव्हे, योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा, तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा. परंतु देवाचं अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असं कोणीच म्हणत नाही. सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तर चालेल, म्हणजे प्रपंच तेवढा खरा असं मानून चालतात. देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो. वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणं गातो. असा एक दारुडा गाणं गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे, हे असलं गाणं काय म्हणतोस, तुला काही कळत नाही. नंतर काही वेळानं तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्याला विचारला. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असं घडतं आणि मग ते एकमेकांना नावं ठेवतात. आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो. आम्हाला बंधनं नकोत असं म्हणणारे लोक वेळेच समजले पाहिजेत. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालका इतकीच सुखाची असते. उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावं. एवढी लबाडी आपल्यामध्ये असावी, पण स्वतः लबाडी करू नये. म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसणे इतकंच आपण व्यवहारी असावं. व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं तर मला मध्यम स्थितीतली माणसंच जास्त भेटली. ती व्यवहाराला संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूने मध्यम असतात. त्यांचं पाप मध्यम, पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो. असा मनुष्य वेळ प्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावं तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकंच. नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं, मुलाबाळांचं रक्षण करता यावं, आबरूंनी जगता यावं, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.